माझं नाव समीक्षा सुभाष जाधव. मी आज एक म्हणजे विधवा महिला आहे, पण ते विधवा महिलासारखी मी राहत नाही. मला जे असं चक्र फाउंडेशन सोशल याच्या एक चक्रवेदी संस्था यांच्याकडून आज जे म्हणजे जो नियम काढला आहे की विधवा महिलांसाठी, तो एक चांगल्या प्रकारे काढला आहे तरुण महिलांसाठी. आज माझे मिस्टर जाऊन 4 वर्ष झालेत, पण मिस्टर गेले पण मी माझं हे काहीच केलं आहे ना. माझ्या अंगावरचे दागिने त्यांच्या जे नावचे असं आपण म्हणतात महिला की ते मिस्टर गेल्यानंतर ते काढून टाकायचं असं, पण मी तसं केलं आहे नाही. आजपर्यंत मी तसेच ठेवलं आहे. आणखी मी म्हणजे चांगलं त्या म्हणजे त्या संस्थेने एक चांगलं हे केलं आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणखीन असेच पुढं महिलांनी सुद्धा म्हणजे हे करावं, त्याच्याबद्दल मी आणखी त्या संस्थेचे एक मी चांगले आभार मानते. आणि महिलांना काय सांगाल तुम्ही की बाबा महिलांनी ज्या महिला भितात किंवा नवरा वारल्यानंतर मला हे सगळं काढायचं आहे, तर लोक काय म्हणतील, त्यांना काय सांगा? लोक काय म्हणतील जास्त विचार करतात ना ते. लोक काय म्हणतील यांच्याकडे विचार त्यांचा करू नये मॅडम, हेच म्हणेन असं मला तरी वाटतं. तुम्ही नाही केलं? मी नाही केलं, कारण लोक काय म्हणतील विचार केला तर मी तर आज म्हणजे तिथंच राहिले असते सगळं. म्हणजे आणखीन कसं वाईट नजरा पडू शकतात ना महिला. कारण तरुण महिला जर असेल तर त्या आणखीन आता हे चाललंच आहे, त्याच्यामुळे भीतीनं महिला आणखीन घ्या होतात आणि भीतीमुळे महिला जास्त घरातून बाहेर पण पडत नाही. तुम्ही उद्योग पण करता ना? मी उद्योग पण करते. आता सध्या तर माझा पेन लिक्विडचा उद्योग आहे, शिवाय मी बॅगचा वगैरे पण करते. बॅगचं याच्यातून एमएसआयमधून म्हणजे त्याच्यामधून मी प्रशिक्षण घेते. आणि ते मिस्टर होते तेव्हा पण मी तसेच मी भीतीनंच ते बंद केलं की मिस्टर गेलेत आता माझं म्हणजे काहीतरी असं मी दुकान सुद्धा माझं स्वतःच घेतो साठवलीमध्ये, ते सुद्धा मी बंद केलं मॅडम. आणखीन परत मी आता ते बंद केलं आणि परत आता मी स्वतःच्या बाहेर उभी आहे. छान छान. तर तुमच्याकडून सगळ्यांनी आदर्श घ्यायला पाहिजे की बाबा कोणाला न घाबरता आपण विद्रूप का दिसावं, का राहावं विद्रूप, आपण सुद्धा नटून कटून समाजामध्ये वावरू शकतो. बरोबर आहे. तुमचं काय हे बांगड्या वगैरे फोडल्या होत्या असं? माझ्या बांगड्या फोडल्या नाही, गळ्यातल्या मंगळसूत्र काढल्या नाही, काहीच नाही. माझ्या कपाळाचं कुंकू सुद्धा तसंच होतं. आमच्या इकडच्या म्हणजे ज्या आमच्या वाडीतल्या शेजारच्या महिला आहेत, मिस्टर गेले त्यावेळेस माझं काहीच काढलं नाही. छान छान. काढायला गेलं. तुमच्या वाडीतले सगळे लोक खूप चांगले आहेत की ज्यांनी तुमच्यासाठी तुम्हाला त्या प्रथेमध्ये इन्व्हॉल्व नाही केलं आणि त्या विधवा ह्या अनिष्ट प्रथेला समूळ नष्ट केलं. हो, आणखी माझ्यानंतर आता इतर कोणाचीच असं काहीच केलं नाही मॅडम. छान छान. त्यामुळे त्यांचं कौतुक आहे. चक्रवेदी संस्था विधवा महिलांसाठी जे काम करतात त्यांना शुभेच्छा.